पनीरचे तुकडे टाकलेले नंतर इकडे थोडं स्पेशली व्हेजवाल्यांसाठी मी स्वतः केलं. झालं काका सांगा. पनीर एकदम छान झालंय. धूर येतोय. जेव्हा पाणी नसायचे तेव्हा ही लोक इकडे एवढ्या लांब पाणी भरायला यायचे. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा आजूबाजूला पूर्ण शेत, सगळं जंगल आहे आणि मधून आम्ही चालले वाट काढत. जेव्हा पाणी नसायचं गावात, आता थोडीफार सोय झालेली आहे पाण्याची, पण जेव्हा पाणी नसायचे तेव्हा ही लोक इकडे एवढ्या लांब पाणी भरायला यायचे. आता आपण चाललो आहे. पावसाळ्यात बहुतेक इकडे खूप जास्त क्रिकेट खेळायचो आम्ही इथे. आणि सोनगडचं बघा तिथे झेंडा दिसते समोर. हा तिथे सोनगड आहे. इकडनंही वाट गेली वरती जायला. आपण कुठून जायचं? आपण ते मीटिंगला येणार आहे. मीटिंगला संध्याकाळी अशी आई तर बोलली आता इथे क्रिकेट खेळायचं. क्रिकेट खेळायचं आता मग. आता जंगल आता काय साफसफाई कोण करत नसेल ना, सगळे मुंबईला आले तर. अरे मग हा तो पोपटीसाठी हे घेऊन जावं लागेल. हे जा हे आणि हा हे गवत आणि ते आपला पेंडा. काय झालं? अरे नाही इथे ना एकदम आमच्या माहीत एवढा गवत छान झाला बोलतो पुढे जा. हे बघू शकता आपण. अरे मग मी काय बोलते, हे असं फुल पिक्चर मधलं फील येतोय. भाई एक सगळीकडे गवत 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 आणि आम्ही मधून चाललोय. कोण ती समोर बघू शकता आपण सावित्री नदी आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आम्ही केवढ्या उंचीवर आलेलो आहे. काय असतं कुठे? काय नाही अश्विनी, घाबरवू नको उगाच आम्हाला. तू पळशील का इथे कोण समोर आला तर? भाई हे खाली बघा, काय दिसत नाही, फक्त पाय टाकत चालले समोर बघत. हे बघा आम्ही कधीतरी गावाला येणार आहे, विरुद्ध ते पुढे चालणार आहे, नेहमी गावाला येणार आहे. हे बघा 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 काय होतंय. स्वतःच्या गावाला पण हे नीट चालत नाही यार. आणि मला घेऊन आले तर रस्ता दाखवायला इथे. फायनली 10-15 मिनिटाचा वॉकिंग करून आपण आता कुठे का सोनगड ना धामणघाणीला पोचतोय. रस्ता बघा वाकडा तिकडे पूर्ण. विचार करा म्हणजे गावात किती प्रॉब्लेम्स आहेत. पाण्यासाठी पहिल्या लोकांना एवढं लांब यायला लागायचं. आता थोडंफार रिलॅक्सेशन आहे कारण गावामध्ये रस्ता आलेला आहे. इथे पडायचे चान्सेस खूप जास्त आहेत, त्यामुळे एकदम हळूहळू चालतो आहे मी. रस्ता पण एकदम छोटा आहे आणि नुसतं चावतं आहे काय काय. एका ठिकाणी मच्छर चावली बघा, कसले झालेत बघा, डेंजर. चल अश्विनीला काय कळत नाही कुठून जायचं ते, इथून जायचं. मी जरा वेगळा रस्ता शोधला कारण तिथे पाय कुठे जाय याचा कळणार पण नाही. हे बघ डेंजर. आणि आपण पोचलोय धामणघाणीला. हा ठीक आहे, बरोबर नाही रे. अंदाज लावला की नाही?
कमळपूर्ण असेल आहे एवढं एवढं आहे. एवढं आहे. ती बघ ना ती दगडाची एवढी दिसते. बघू शकता एवढ्या लांब आहे खड्डा आहे तिथे मी पाण्याला यायला लागायचं. कंटिन्यू पाणी असतं इथे, कंटिन्यू पाणी असतं. हा हा पाणी मी किती वर्षानंतर धामणगाणीचं पाणी बघितलं. यांना सगळं माहिती आहे. थोडं आम्हाला सांगा या जागेबद्दल. लिंबोऱ्या पकडा गावकरी कुठे आमच्या व्ह्युअर्सला थोडंफार माहिती द्या या जागेबद्दल. हे आमचे जुने गावकरी आहेत असं म्हणणं आहे, सर्वात जुने. पावसात ना इकडनं पूर्ण पाणी येतं पुढपर्यंत. पहिले इकडे गावकरी पाणी वगैरे भरायचे, म्हशी वगैरे यायच्या पाणी पियाला वगैरे, तर आंघोळ वगैरे घालायला. आणि पावसात इकडनं पूर्ण असं पूर्ण पाणी येतं तिकडे खालपर्यंत जातं. आता उन्हाळ्यामध्ये खेकडी वगैरे भेटतात इथे, रात्रीची चिंबोऱ्या वगैरे पावसामध्ये. गावामध्ये माणसं नसल्यामुळे ही पाण्याची दुरवस्था झालेली आहे. आता त्याला नाही बोलून एवढं खोल असेल, एवढं कंबर जाईल तेवढं. पैसे देईन सांग. ते आता कोण येत नाही त्यामुळे ते विजले दगडी वगैरे पडले. थोडंफार दुरुस्त करून घ्यायचं ना. तेच तू विचार लिंबाचं झाड आपलं लिंबू आहेत का आता? लिंबाचं झाड आहे, लिंबू नाही ते. काय बोललास लिंबू आहेत? कोण बोललं लिंबू आहेत गावाला? मी बोललो घेऊया ना आपण. कोण बोललो? तुम्ही बोललात, तुम्ही की लिंबू आहे. मला कसं माहित गावाला लिंबू आहेत ते? गोविंदचं झाड आहे. लिंबूचं झाड आहे गोविंदा, पण लिंबू किती चरबी आहे ना. लिंबू आहेत की नाही माहिती नव्हतं. कसं काय तुमच्या ते पनीर घेतलं त्याला कोण मॅरिनेट करणार? ते ठीक आहे, त्याला काय हे नाही जात. त्या आतमध्ये जातं. त्याला डायरेक्ट तेव्हाच्या तेव्हा करूया ना. चिकन हा नाही ना, आहे ना, आपण करूया ना जाऊन. पनीर बटाट्याला पनीर पण आता ते तसंच वेगळं करूया. बाहेर. हा बटाटे हा तुमच्यासाठी वेगळा हे करूया. साईडवली का हा चालेल. एक कौल चिकनचा आणि एक कौल पनीरचा. ओके. असं नाही हे बायच्या असं नाही का? हे बायच्या- हे बायच्या- हे बायच्या पडून आम्ही दोन्ही गाड्या तुझं मन बदलते तुझं. पण बनवलेलं. पण ती चूल यांची अशी वाकडी होती ना, तर तेल असं सगळं खाली येत होतं. त्याचं- अरे एक्सपिरियन्स पाहिजे. साईड में निघाल आता आहे अरे तो ड्रायव्हर आहे ना. एक्सपिरियन्स वाला आहे. बघू नका. आपल्याला खायचं काम आहे. हे पण मी काय बोलतो हे कुठे आहे? गवत आहे ना. हा, चिकन आहे गवत. ते ना म्हणजे हेच घेऊन जावे अरे तिथे घराच्या इथे नव्हतं काय गवत? तू इथून घेऊन जायचं बोलतोस कारण ते ते काय? पोपटीसाठी अर्धा तास तरी ते हे करतात ना काहीतरी. गवत टाकत राहा, पण आपल्याकडे खूप आहे. बाबा बोलतील मी गवत काढतोय इथं. तुम्ही चला. तिळाचा ना, तिळाचा नाही शेंदूरचा वास येत असेल. नाही, याचं पण तिळाचं तेल आहे ना त्याला. हा अक्षरशः दम निघालाय. जाताना काय वाटलं नाही, पण येताना चांगलीच हवा टाईट झालेली आहे एकदम. श्वास फुलायला लागला एकदम. असं करावं लागतंय. हे कुठून यायचं रे? किती काय कळत पण नाही. ये इथून माझ्या मागून आहे. अश्विनीकडे बघा, अश्विनीकडे बघा गाईज, अश्विनीकडे बघा. अच्छा. एकटाच माणूस आहे जो जास्त. पहिल्या माणसाची विकेट पडली आहे. जो काय कलेजी कलेजी फ्राय करणार होता, त्याची कोलबी झालेली. आणि एकटाच माणूस बिचारा काम करतोय एकदम मनापासून. पोपटीची तयारी चालू झाली आणि खाली कौल चिकनसाठी पण कौल एकदम मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलंय. हे आपले ड्रायव्हर भाऊ आहेत, गाडी एकदम भारी चालवतात. आणि आता आपल्याला पोपटी कौल चिकन करतायत ते. स्पेशल आजचं कौल चिकन
त्यांच्या चवीचं आपल्याला खायला भेटणार आहे. तर आता ते मॅरिनेट करून ठेवतात. खूप छान कॉर्पोरेशन केलं आणि गाडी पण एकदम भारी चालवतात. आम्हाला कळालंच नाही, आम्ही महाडमध्ये कधी पोचलो ते. आणि हे भाऊ आपल्या अंधेरीला, बरोबर ना, अंधेरीला राहता ना तुम्ही? अंधेरीला कुठे? पार्ल्यामध्ये. पार्ल्यामध्ये राहता तुम्ही? हां, ललुबाई पार्क. ओके. आता हे बघू शकता कौल चिकनसाठी चिकन घेतलेलं आहे. तर मॅरिनेशन चालू आहे. पहिला लसूण पेस्ट टाकली. आणि लसूण पेस्ट टाकली. काय नाही घेतलं बघा मोठा. बस कौल पाहिजे ठीक आहे. पण त्याला धुवून वगैरे ठेवावं लागेल. ते घरातलं पाणी आणलं होतं धुवायचं धुलं राहू दे आता. त्याचं काय पण तू थोडी तयारी झाली आहे. भांबुड्याचा पाला भेटलेला आहे, मडकं भेटलेलं आहे. चिकन पण रेडी आहे आणि आता मॅरिनेट करून तयारी करायला घेणार थोड्याच वेळात. एवढा बस. घरगुती मीठ. 3 शेफ पोपटी बनवण्याच्या मार्गावर. बाकी खाण्यासाठी सलाद ठेवलं ना, चिकन कुठे ठेवलंय? कुठे ठेवलं ते? कुठे ठेवलं ते? तिकडे ठेवले, त्या घरात आहे. काय करत आहे? टाक पुढे. हे पण आणलं. बस झाली? मीठ थोडं पाणी देते. एकदम पण जास्त नको टाकू. बस 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 बस. हे बघा आमच्या व्हेजवाल्यांसाठी पनीर कौल फ्राय. फर्स्ट टाइम ट्राय करतोय, बघूया कसं लागतं ते. शेफ बाय अश्विनी. पनीर कौल फ्राय. त्याला सुरुवात आमच्या कौल चिकनला. कौल चिकन बोलतोय, कौल पनीर. कौल पनीरला मस्तपैकी पनीरचे तुकडे टाकलेले आहेत. नंतर इकडे थोडा स्पेशली व्हेजवाल्यांसाठी. हे सगळे व्हेज आहेत आणि आम्ही नॉन व्हेज आहे. लागणार. सकाळपासून केलेली मेहनत फळाला आली. फक्त वाट बघायची आणि फक्त खाण्याची वाट बघत आहे आता आम्ही. हे बघा आले खायला. काम करा मागत नाही. यस तेच नाही. स्पेशली ब्लॉगिंग हे बदली कामगार आलेले आहेत आता. ड्युटी आहे. 5-5 मिनिटांनी ड्युटी चेंज आहे. खायचं आहे. तेल टाका तिथे, तेल टाका. शेकले पाहिजे. मस्त शेकले ना. हे वाटतंय ते झाले कसं आहे? त्यांना तिथे सरकू आता. आणि इथे नवीन नवीन खाऊ नाही टाकायचा. शकत. नाहीतर जरा असे थांब. कधीच व्हायचे नाही. झालंय पूर्ण. नाही ते एकदा दुसऱ्या करू ना परत एकदा. टेस्ट कशी आहे? आवडले का तुम्हाला? सर्वांना मॅरिनेट मस्त झालंय, मसाला पण मस्त लागलाय. एवढा मेहनतीचं मी स्वतः केलं. क्रेडिट चोरतायत इथे, क्रेडिट चोरतायत. क्रेडिट शोधतायत नाही. हा हे बरोबर आहे, मस्त. हा हे वेफर झाले ते इथे. हा मग अशी ते अजून चाललंय आता दुसरा सेट. लागणार. हा आम्ही बटाटे. बटाटे पनीर पेक्षा बटाटी चांगली लागतात. बस दादा. आता बटाटा ट्राय करा. कुठे गेली? गायबच झाली ती. लय गरम. बटाटा ट्राय करा. काढायला दे ना काहीतरी मला. बटाटी काढायला पाणी डायरेक्ट खाली. चमचाला एक छोटा आहे रे. दिखाओ बटाटा. जैसे बटाटा के पनीर. उनका सब अपन खाएंगे ना भाई. अपना तिला दे. नहीं बहुत टेस्ट करा तुम्ही एक बटाटा. टाइम जाएगा इसको रे. दोन पाहिजे होते. नाही ना आता लवकर भेटलं. कौल तापेल. कुठला बेस्ट आहे? करापला बटाटा करा. बटाटा.
पनीरपेक्षा बटाट्याचा एक्सपिरियन्स चांगला हे देत आहे प्लेट. ना आता तू दिला ना पनीर छान झाला पण छान झालाय ना. यांचा अण्णा बोलतील अण्णा बोला. कसं झालंय काका सांगा. पनीर एकदम छान झालंय. हे कसं बनवलं. कोण बनवते हे बनवते कोण. दादा 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 हे दादा सागरनी बनवलंय. म्हणजे कसं काय करता याचं प्रोसिजर कसं आहे याचा. काय नव्हतं मसाल्यात पहिले हे करून ठेवायचं. फ्राय करता का. मॅरिनेट करून ठेवायचं आणि मग ह्याच्यावरती सगळे आलेले आहेत गावाला. पण ही बनवण्याची पद्धत खूप छान आहे आणि टेस्ट. कौलारू पनीर कौलारू काय बटाटा. अच्छा आलू 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 चिप्स पनीर मस्त चिप्स टाईप बनवलाय तुम्ही लोकांनी. अगं तुला बोलू दुसरा लॉट चिकनचा. हो खावा वहिनी. मी बनवले कसं आहे आवडलं का. पहिल्यांदा सारखं फिरवावं लागणार. पीस मोठे आहेत. टाइम लागेल ना. केक राहिले सोनल कुठे आहे का. इथे पीस टाका. दादावाडीचे कार्यकर्ते आहेत हे मंडळाचे. मडका होता बाबांकडे. पोपटीला सुरुवात. बघा आतमध्ये मस्त भांबोड्याचा पाला. चिकन कामगार काम करायचं मजबूत. हात चालू आहे. 2 प्रकारच्या शेंगा. पहिली भांबरूटची लेअर टाकली. कशाला अंडे टाकून दे. टोटल 12 फुटली. कशी फुटणार. जरा समजेल तुम्हाला. वरून सोडला पूर्ण ते एकदम लाईनशीर लावावं लागतात. सांग मला नंबर सांग. बंद राहा. शेंगानी लेअर दे त्याला. हे कुठलं शेंगा. तुरीच्या आणि या दुसऱ्या कुठल्या आहेत आपल्या. वालाच्या ना. वालाच्या आणि तुरीच्या शेंगा त्याचा आपण अंड्यांच्या वर टाकतोय. कांदा एक लसूणची. मीठ मारायला लागेल ना. मीठ थोडा पहिला मारलेला आहे तरी सुद्धा आपण परत मारू. चवीनुसार आपण मीठ टाकू. बांधले की काय रशन तिला. म्हणजे असं का हात लावायचं मीठ टाकलं. हां हात लावायच्या पाया पडा लागतात. 3दा नव्हतं 7 जणी लागतात. 7 जणी लागतात. त्याच्यावर टाकलं. बाबू शमू क्या कर रहा है. मैं क्या बोल रहा तुम क्या बोल रहे. बाबू 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 शमू 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 शमू. हॅलो हॅलो हॅलो. भांबरूटच्या जागी दुसरा पॅकिंगला लावला तर नाही झाला. बघू तेच करू. चिकन भरपूर आहे ना. हा वाला लावून घेऊ साईडनी. आतमध्ये लावायचं असेल तर हे करू दुसरं. ते मेन काय माहिती आहे भांबरूट असेल ना तर त्याच्यात हे नाही होत जास्त. अरे खायचा वही ते वाफेने शिजतं ना. तेच ना. ते वाफेने शिजतं आणि मार हात. दादा तेच झालं. भांबरूट लागते. अरे वो ठीक है बोल रहा है. चालत आली की काय पाना घ्या. चालत आली. चाय वेज आहे. नाही नाही चाय तू हात लावला मला करून टाकलं. चाय वेज आहे. बस झाली का. आता मीठ थोडा. मसाला राईस आणि रायता भात. अजून भडकवू नकोस. नवीन असिस्टंट आहे. आणि हा भांबरुड्याचा वाळा ही लाच्छी लेअर आहे. खड्डा करून घेतला अशा प्रकारे. त्या खड्ड्यावरती आता मोठा मडका ठेवलेला आहे. जेणेकरून त्याची वाफ त्याच्या आतमध्ये जाईल. आणि माती. पटपट पटपट. हे अक्षय जरा घेऊन जा.
जागेवर जाऊ दे. अरे इथे घासायचेच आहेत. वरच जलत राहील मग हे घे. आता काय पर्यंत आहेच तसा असं करून ना गोल होईल तसा 2 मिनिटं. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे बोललो काय शिव लागली होळी बघ काय गरज नाही. इथे दे इथे. हा शेणीचं हे टाकलं तर त्याच्यावर शेणी गगना ए ह्याचा एक व्हिडिओ काढा. होली आहे 7:25 झाले का? 7:25 पूट ठेवणे तिकडे. 8:25 काढणार. 7:25 झाले. वर काय ना पाठी हे काढून थोडं टाकत जाते. फिसल में लगाएंगे हाँ हुआ तो हुआ. हेलो फ्री कर फर्स्ट टाइम ट्राय केलेली पोपटी. कच्ची पक्की आता माहिती नाही. क्वांटिटी तर जास्त आहे. झाली रे. दूर येतोय असं नाही बाई. लाइट लाइट लाव लाइट टॉर्च लाव. ये टॉर्चन सूरज आई शपथ. पीस शेंगा जरी शिजला तरी खूप आहे. थोडा हात वरचा काढून बघ काय शिजलं का वगैरे काढ. हा तर जरा वाफ राहू दे. वरचं काय प्रश्न आहे का ते शिजलं का बघ. मला बोलून बघा तयार झालेली आहे. कशी आहे काय माहिती. पहिल्यांदा ट्राय केली आपण. फर्स्ट टाइम केलेली पोपटी बघूया. आरामात थांब थांब, वरती पड नाही लागेल हे भाजशील. अशी नाही अशी क्रॉस पकड आणि ती हळूहळू. हा पहिले कपडा ही कर ना, गिला कर ना. नहीं निकल रहा. निकल रहा चिंदी तो बड़ा चाहिए ना. घरात मोठी ताटली आणू काय खट पाला बाजूला अशीच हलवून नाही निघत. हलून निघते रे आपल्याला झालं जाम आहे ना. आरामात अंडी होते. परत छोटी कमी कादा दिसतोय घरात छोटी बांधणार आहे. परत छोटी नाही चिकन मोठं. नाही परत छोटी 12 अंडीच पुसणार आहे. हा परत छोटी आहे. 12 अंड्यानी बाहेर परत फुल होईल. इथून रुक आधा काय बोलतो रुक 2 मिनिट आराम कर. काला चालू करू भाई आदिवासी फायनली झाली. काय होतंय खरं मिळत ह्याच्यामध्ये शेंगा शिजतात. आपल्याला मला पण घे ना एक अंडा. मला घे. अंडी बरोबर शिजल्यात. ठीक आहे चल चालतंय. तो चिकन लागला अर्धा तो दिसते का मस्त. हा मग असं काय झालं. असं का होणार ना. पाला थोडा कमी पडला ना का. गरम आहे. मेहनतीने गरम केलेला. छान छान झालं. कोणाला माहिती मजा आली. चिकन ओरिजिनल आहे. चिकन हा टेस्ट करतोय. कांदा खातोय. शिजला नाही. घे अंडा घे. सकाळचे 4 वाजलेत. आम्ही आता रिटर्न निघालोय. सकाळी गाडीत बसल्यावर शेवटचा व्हिडिओ केला. एकदा गाडीत बसलो आणि जे झोपलो तर डायरेक्ट मुंबईला जाग आली आहे. आणि घरी येऊन फ्रेश वगैरे झालो. पुढचा व्हिडिओ करायला अजिबात ताकद नव्हती. तर आता आपण या व्हिडिओचा शेवट करतो आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.